पैसे काढण्यासाठी फक्त ठाण्यात टेंडर काढले जातात. 11 वर्ष मंत्रीच आहेत ते कुठल्या ना कुठल्या खात्याचे. जर तुम्ही तुमच्या ठाण्यातल्या लोकांना समाधानी करणार नसाल तर कशाला ते पाहिजे मंत्रीपद. आज ठाण्यामध्ये मागच्या 10 वर्षामध्ये तुम्ही मला नवीन आलेला एखादा ब्रिज दाखवा. बरोबर आहे. तुम्ही समृद्धी महामार्ग 5 वर्षात तयार केलात. तो भिवंडीचा तो आमचा ब्रिज आहे ना, खारेगाव टोल नाक्याचा, तो मागची 5 वर्ष झाले बनतंय. म्हणजे एक अख्खा एक्सप्रेस हायवे तयार होतो आणि ठाण्याचा ब्रिज तयार होत नाही. आज भिवंडीवरनं ठाण्यात यायला 2.5 ते 3 तास लागतात. वसईवरनं ठाण्यात यायला 4-4.5 तास लागतात. शिळपाट्यावरून ठाण्यात यायला 2.5 ते 3 तास लागतात. मुंबईवरनं ठाण्यात यायला तुम्हाला परिस्थिती माहिती आहे काय. सो जर एवढी ट्रॅफिकची घाणेरडी व्यवस्था, आज घोडबंदरला जर जाल तर तिथल्या घोडबंदरच्या लोकांनी आता आंदोलनं सुरू केलेत रस्त्याच्या विरोधात. 10,000 कोटीचं टेंडर काढलं, 12 आता तुम्ही एक टेंडर बघितलं, 15,000 कोटीचं टेंडर काढलं, 3,000 कोटीचं कट डायरेक्ट. पैसे काढण्यासाठी फक्त ठाण्यात टेंडर काढले जातात. पैसे खाण्यासाठी फक्त टेंडर काढले जातात. ठाणेकरांसाठी टेंडर काढले जात नाही, समजून घ्या. आमचे उपमुख्यमंत्री आधी मुख्यमंत्री होते, त्याच्या आधी पण कुठले तरी मंत्री होते. मागचे 10 वर्ष ते मंत्री, 11 वर्ष मंत्रीच आहेत ते कुठल्या ना कुठल्या खात्याचे. जर तुम्ही तुमच्या ठाण्यातल्या लोकांना समाधानी करू शकणार नसाल तर कशाला ते पाहिजे मंत्रीपद.